आहे शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेशची आज महत्त्वाची बैठक होतीये। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सिल्वर ओक निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ठाकरे बंधूंसोबत जावं की नाही या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेतलं जाईल। शरद पवार गटाकडून 20-25 जागांचा प्रस्ताव मांडण्यात आलाय अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, आज जी महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामध्ये काय निर्णय घेतला जाणार आहे, कशावर नेमकी चर्चा होईल? प्रामुख्याने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जर महाविकास आघाडीमध्ये जाऊ पाहत असेल तर साधारणतः किती जागा मागायच्या याचा एक अंदाज या बैठकीमध्ये झालेला आहे। एक जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार जवळपास 20 ते 25 जागांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत मागणी करण्याची तयारी दाखवलेली आहे। वास्तविकतेत मागणी आहे, पदरात किती पडताय हा पुढचा मुद्दा आहे। राहतो प्रश्न की मुळात ज्या जागा मागितल्या जातात त्या मनसे आणि उबाठा यांच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत का, आणि जर द्यायच्या तर तिथे कॉम्प्रोमाइज कशा स्वरूपामध्ये करायचं या संदर्भातली चर्चा असेल असं सांगितलं जातं। शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये। या बैठकीमध्ये जवळपास जर काल संजय राऊतांनी जी भेट घेतली आणि त्याच्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उबाठा, मनसे आणि जर काँग्रेस येत असेल तर काँग्रेस अशी मूठ एकत्रित कशी बांधायची आहे आणि याच्या माध्यमातून जर जागा वाटप करायची आहे तर या संदर्भात देखील चर्चा आजच्या बैठकीत होणं अपेक्षित दिसतं। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।